अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी नवजीवनचा एल्गार 23,500 जणांनी घेतली सामूहिक शपथ। बालविवाहाची सामाजिक कीड मुळापासून उपटून टाकण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान जोरात राबवण्यात आले। नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानच्या पुढाकाराने राबवलेल्या या मोहिमेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 23,500हून अधिक नागरिकांनी बालविवाह रोखण्याची सामूहिक शपथ घेतली आहे। केवळ सरकारी कार्यालयच नव्हे तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिष्ठानने जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, मंदिरे, चर्च, ग्रामपंचायती आणि बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती केली। विशेष म्हणजे रात्रशाळा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही सामूहिक शपथविधी घेऊन या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत तयार करण्यात आले। बालविवाह हा मुलामुलींच्या भवितव्यावर आणि आरोग्यावर होणारा मोठा आघात आहे। ही प्रथा थांबवण्यासाठी केवळ कायदा असून चालणार नाही तर सामाजिक मानसिकता बदलणे गरजेचे आहे। याच उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली। या उपक्रमामुळे ग्रामीण भागात बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत मोठी जागृती निर्माण झाली असून बालविवाह मुक्त जिल्हा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। यावेळी संगीता पवार, सुदीप पडवळ, दीपक बत्तिशे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी पवार, विश्वास जावळे, ऋषिकेश राऊत, सूरज मिसाळ, रोहन सोनवणे, अमोल गावडे, सोनल डोळझाके, सतीश चितळकर, प्रतीक्षा गायकवाड, अभिषेक मिसाळ, विक्रम हार्दे, शीतल डगळे यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।